हॅलो ॲस्पिरंट्स, कालच्या व्हिडिओमध्ये आपण रिझनिंगचे काही टॉपिक्स कव्हर केले. आज आपण बघूया IBPS RRB ग्रामीण बँक त्याची जी प्रिलिम्स एक्झाम आहे ती शेड्यूल्ड आहे 6, 7, 13 आणि 14. याचे आपल्याला ॲडमिट कार्ड पण आलेले आहे. ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं ती लिंक मी आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे, तुम्ही ती फॉलो करू शकता. ओके, आता बऱ्याच स्टुडंट्सची मला कमेंट होती की सर आम्ही रिझनिंगमध्ये 40 क्वेश्चन्समध्ये आम्ही साधारण 35 प्लस जातो आहोत 25 मिनिट्समध्ये. ओके, पण सर क्वांट्समध्ये जे आहे 20 मिनिट्समध्ये 40 क्वेश्चन्स पॉसिबल नाहीये. आता क्वांट्समध्ये 20 मिनिट्समध्ये 40 क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत आणि ते पॉसिबल होत नाहीये. तर त्यासाठी काय करावं, काय अप्रोच वापरावं, तर मी एक शॉर्ट स्ट्रॅटेजी सांगतो क्वांट्स बद्दल. ओके, क्वांट्स मध्ये आपलं आता हे जे आहे हे अनालिसिस आहे. हा लास्ट इयरचा पेपर आला होता. साधारण अप्रॉक्सिमेशन, सिम्प्लिफिकेशन 14 to 15 क्वेश्चन्स होते लास्ट इयरच्या पेपरमध्ये. नंबर सिरीज आणि क्वाड्रॅटिक होतं, ते साधारण 4 to 5 क्वेश्चन्स असतात दरवेळेस. आणि अर्थमॅटिकचे 10 क्वेश्चन्स आणि DIचे 2 सेट्स. व्हेरी इझी टाईप ऑफ DI असतो. तर आता कसं असतं, आता ह्या अप्रॉक्सिमेशन, सिम्प्लिफिकेशन हा जो वेटेज आहे याचा सगळ्यात जास्त वेटेज आहे. तर ह्या टॉपिकमध्ये जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर याच्यात जास्त काय असतं, स्पीड मॅथ्स, राईट. आणि स्पीड मॅथ्स आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे तर आपल्याला काय लागणार, कॅल्क्युलेशन टेक्निक्स. कॅल्क्युलेशन टेक्निक्स नंतर आपल्याला स्क्वेअर रूट्स लागणार, बरोबर, क्यूब रूट्स लागणार. हे जेव्हा आपले बेसिक प्रॅक्टिकल अप्रोचने सॉल्व्ह करताना जेव्हा आपले स्क्वेअर रूट्स, क्यूब रूट्स, त्याच्या मेथड्स ते सगळं क्लिअर असणार, त्यावेळेस आपल्याला एक लक्षात येणार की क्वांट्सच्या पेपरला आपल्याला आता टाइम बायफर्केशन कसं करायचं. आता 20 मिनिट्स आहे, 20 मिनिट्समध्ये हे जे 14 to 15 क्वेश्चन्स आहे हे आपल्याला फक्त ओनली 6 मिनिट्समध्ये कव्हर झाले पाहिजे. मिनिमम 6 मिनिट्समध्ये. 2 to 3 मिनिट्स याला, 6 आणि 3, 6, 7, 8, 9, 9 मिनिट्स संपले. 11 मिनिट्समध्ये, 5 मिनिट्समध्ये हे 2 सेट झाले पाहिजे. ओके, आणि मग त्यानंतर उरलेले 5 to 6 मिनिट्समध्ये आपले अर्थमॅटिक झालं पाहिजे. अशा प्रकारे आपले 20 मिनिट्स यूज झाले पाहिजे. आणि हा आता 20 मिनिट्समध्ये आपल्याला 40 क्वेश्चन्स करायचे, राईट. पण 40 क्वेश्चन्स करताना RRB ऑफिस असिस्टंटची जी प्रिलिम्सची लेवल असते ती खूप इझी असते. त्यामुळे इम्पॉसिबल काही नाहीये, घाबरून जायचं काम नाहीये. आपल्याला आपण काय करतोय आता सध्या थोडासा रेग्युलर विद्यार्थ्यांचा अप्रोच चुकतोय. जो नवीन विद्यार्थी फर्स्ट टाइम जे प्रिलिम्स देत आहेत ते काय करतात, डेली मॉक मॉक मॉक. पण नुसतं मॉक नाही, मॉक देऊन त्याचे अनालिसिस करणं हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, आपण एक मॉक देतो, राईट. त्या मॉक मध्ये आपले अनालिसिस होणं फार गरजेचं आहे. त्याचं अनालिसिस कसं करायचं काय मी ते तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेलच, नो प्रॉब्लेम. पण मग मॉक झाल्यानंतर आपल्याला कंपल्सरी अनालिसिस करायचं, हे लक्षात राहू द्या. ओके, आता आज आपण क्वांट्सच्या सेक्शन बद्दल बोलणार आहोत. आता क्वांट्स मध्ये जे आपलं स्पीड मॅथ्स येतं, ओके, स्पीड मॅथ्स येतं 14 to 15 मार्क्स साठी. म्हणजे आपला मेजर वेटेज जो आहे तो स्पीड मॅथ्स मध्ये कव्हर होतो, राईट. आता स्पीड मॅथ्स मध्ये एक मी बेसिक तुम्हाला स्पीड कसा इम्प्रूव्ह करायचा आपल्या ह्या येत्या 3-4 दिवसात ते मी तुम्हाला एक बेसिक शॉर्ट मध्ये सांगतो. ओके, आणि आपण त्यानंतर ना काही स्क्वेअर रूट्सच्या डिटेल मेथड्स असतात त्या पण आपण बघूया. ओके, आता स्पीड मॅथ्स मध्ये आपल्याला पहिला आहे बोर्ड मास रूल. बोर्ड मास रूल हा आपण आपल्या स्टँडर्ड 6 to स्टँडर्ड 10th मध्ये शिकलेलो असतो, बरोबर. बोर्ड मास रूल हा आपल्याला एक कॅल्क्युलेशन, एक एक एवढं मोठं कॅल्क्युलेशन, त्याच्यात आपल्याला प्लस, मायनस, इंटू, डिवाइड हे सगळे ऑपरेशन्स आपल्याला करायचे, राईट. आता हे ऑपरेशन्स करताना एक विद्यार्थी जो बँकिंगचा अभ्यास करतो आहे त्याला खूप मोठं कन्फ्युजन होतं की सर प्लस पण आहे, मायनस पण आहे, मल्टिप्लिकेशन पण आहे, डिव्हिजन पण आहे, पण मग मी आता काय करू, पहिले मी परफॉर्म करताना काय करू पहिले सर. मी डिवाइड केलं, नंतर प्लस केलं, नंतर मायनस केलं तर आन्सर चुकीचं येतं. तर फ्रेंड्स, आपल्याला एक स्टँडर्ड बोर्ड मास रूल दिलेला असतो. या बोर्ड मास रूल मध्ये त्यांनी क्लिअर सांगितलेले आहे की ड्युरिंग परफॉर्मिंग द ऑपरेशन्स दी फॉलो दिस मेथड फ्रॉम लेफ्ट टू राईट.
आता सी बी म्हणजे काय, आता आपण डिटेल मध्ये बघू. बोर्डमास रूल म्हणजे काय, व्हॉट इज बोर्डमास रूल. बी म्हणजे ब्रॅकेट्स. ओके, ब्रॅकेट्स बी म्हणजे ब्रॅकेट्स म्हणजे फर्स्ट यू हॅव टू सॉल्व द ब्रॅकेट्स. हे ब्रॅकेट्स आपल्याला पहिले सॉल्व करायचे. ओके, ब्रॅकेट्स नंतर ओ इज ऑर्डर्स. ओके, ओ इज ऑर्डर्स. ऑर्डर म्हणजे काय, स्क्वेअर, फ्रॅक्शन, स्क्वेअर रूट्स, क्यूब रूट्स हे सगळे आपल्याला ऑर्डर मध्ये टाकता येईल. नंतर डी इज डिव्हिजन. ओके, डी म्हणजे डिव्हिजन. आपल्याला पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचे, मग ऑर्डर सॉल्व करायचं, मग डिव्हिजन करायचं. ओके, डिव्हिजन नंतर एम इज मल्टिप्लिकेशन. ओके, एम इज मल्टिप्लिकेशन. आता आपण 4 व्हेरियंट शिकलो. BODM. बी इज ब्रॅकेट्स. फर्स्ट यू हॅव टू सॉल्व द ब्रॅकेट्स, नंतर ऑर्डर्स, नंतर डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन. आफ्टर मल्टिप्लिकेशन आपल्याला जायचं आहे ऍडिशनला आणि त्यानंतर जायचं आहे सबट्रॅक्शन. ओके, एक सिंप्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशनचा जो ऑपरेशन स्टेटमेंट आला तर तो सॉल्व्ह करताना बिलकुल कन्फ्युजन व्हायचं नाही. आपल्याला कन्फ्युजन सॉल्व्ह करण्यासाठी किंवा कन्फ्युजन मिटवण्यासाठी हा खूप बोर्डमास रूल, व्हेरी IMP रूल आहे. व्हेरी IMP रूल तुम्ही सर्वांनी नोट्स मध्ये नोट करून घ्यायचा आहे की बोर्डमास रूल. बोर्ड इज मीन्स फर्स्ट टू सॉल्व्ह ऑल द ब्रॅकेट्स, त्यानंतर ऑर्डर्स, त्यानंतर डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ऍडिशन आणि नंतर सबट्रॅक्शन. आता एक आपण छोटंसं उदाहरण घेऊया बोर्डमास रूलवरच. ओके, बोर्डमास रूलवरच एक छोटंसं उदाहरण बघा. मी इथे लिहून घेतो बोर्ड मास. ओके, बोर्ड मास. आता बोर्ड मास तुम्ही नोट केलेले आहेत, त्यामुळे मी हे काय याचा फुल फॉर्म काय आवश्यकता आहे का. ओके ठीक आहे, लिहून घेतो मी. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की बोर्ड मास सर आम्हाला परत एकदा सांगा, तर मी रिपीट करतोय, परत एकदा लक्षात द्या. बोर्ड म्हणजे बी म्हणजे यू हॅव टू सॉल्व फर्स्ट ब्रॅकेट्स. ओके, ब्रॅकेट्स नंतर ऑर्डर्स, ऑर्डर्स नंतर डिव्हिजन, डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशन, ऍडिशन नंतर सबट्रॅक्शन. ओके, ह्या सेट मध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा कन्फ्युजन एकदम कमी होईल आणि आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट खूप फास्ट सॉल्व्ह होईल. फॉर एक्झाम्पल मी एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट घेतो. चलो, एक प्रॉब्लेम स्टेटमेंट एकदम इझी घेऊ. 5 × 5 प्लस √25 मायनस 16. ओके, डिवाइड बाय, ठीक आहे डिवाइड बाय आपण राहू देऊ, एवढं सॉल्व्ह करू पहिले. ओके, आता याच्यात आपल्याला बोर्डमास रूल लावायचा. तुम्ही कसं लावाल, आता पहिले वी हॅव टू सॉल्व्ह द ब्रॅकेट. बरोबर, ब्रॅकेट दिसतो इथे कुठे आहे, किती आहे 5 × 5 25. ओके, ब्रॅकेट सॉल्व्ह केलं. त्यानंतर ऑर्डर. ऑर्डर म्हणजे मी काय सांगितलं होतं, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, पर्सेंटेज हे सगळं ऑर्डर मध्ये येतं. मग आता हा काय आहे, ऑर्डर आहे. ओके, हा 5 आला. ओके, आणि मग नंतर -16. आता त्यानंतर मल्टिप्लिकेशन दिसतंय का इथे कुठे, नाही. मल्टिप्लिकेशन होतं पण ते अंडर ब्रॅकेट होतं, त्यामुळे आपण ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करून घेतलं. आता मल्टिप्लिकेशन दिसतंय इथे कुठे, नाही. आता ऍडिशनला जाऊया. ऍडिशन 25 + 5 किती आहे 30 -16. फायनल आन्सर किती येईल 14. आलं लक्षात तुमच्या. ओके, सगळ्यांनी नोट करून घ्यायचं आहे. काही डाऊट असेल तर मला कळवा. मी अगेन रिपीट करतो, ठीक आहे. सेकंड अजून एक घेऊया. ओके, काही विद्यार्थी म्हणतात नाही समजलं, परत एकदा घेऊया. परत एकदा सी रिपीट करतो मी. आता वेगळा एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल 3 × 4. ओके, प्लस √49 -4. ओके, हा सॉल्व्ह करायचा आहे. आता हा कसा सॉल्व्ह करणार आपण, 3 × 4 किती झाले 12. फर्स्ट वी हॅव टू सॉल्व्ह द ब्रॅकेट सॉल्व्ह केलं. त्यानंतर ऑर्डर 7 -4. आता प्लस करायचं. 19 मधून 4 गेला, किती राहिला 15. सी फायनल आन्सर किती आलं 15. राईट. प्रॉपर बोर्डमास रूल. प्रॉपर आपण पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह केला, नंतर ऑर्डर सॉल्व्ह केलं, नंतर ऍडिशन केलं, नंतर सबट्रॅक्शन केलं आणि कन्फ्युजन बिलकुल नाहीये. बेसिक हे असतं, बेसिक कन्फ्यूज व्हायचं काही कामच नाही आपल्याला. इथे एकदम क्लिअरली मेन्शन आहे
व्हॉट इज बोर्डमास रूल? मी एकदा परत रिपीट करतो. बोर्डमास रूल इज फर्स्ट वी हॅव टू सॉल्व द ब्रॅकेट्स, देन वी हॅव टू सॉल्व द ऑर्डर्स. ऑर्डर मध्ये काय काय येणार? ऑर्डर मध्ये येणार स्क्वेअर्स, स्क्वेअर रूट्स, क्यूब, क्यूब रूट्स अँड पर्सेंटेज. ओके, हे येणार सगळं. ओके, त्यानंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. हे बोर्डमास रूल एक बेसिक कन्सेप्ट आहे, यानुसार आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, हा एक हे झाला. म्हणजे जो फर्स्ट जो कमेंट मध्ये मुद्दा होता, बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेलं होतं, अक्षयनी पण केलं होतं राईट, की सर बोर्डमास रूल नी सॉल्व्ह करताना पण फार कन्फ्युजन होतंय, किंवा माझा स्पीडच बसत नाही, किंवा मी 20 मिनिट्स मध्ये फक्त 20 क्वेश्चन सॉल्व्ह करतो. म्हणजे मला IBPS PO ची किंवा SBI PO ची सवय लागली की बस मिनिमम अटेम्प्ट मध्ये हाय अॅक्युरेसी केली का पेपर निघतो, असं नाही आहे. ही जी आहे ही ग्रामीण एक्झामची, ग्रामीण बँकची असिस्टंटची जी पोस्ट आहे, यात तुम्हाला मी परत एकदा रिपीट करतो, कट ऑफ आपला महाराष्ट्राचा जातो 70 to 75 आउट ऑफ 100. लक्षात ठेवा, 70 to 75 आउट ऑफ 100 हा स्कोर जातो आपला. ओके, 72 to 75 आउट ऑफ 80. ओके, हा जो आहे हा आपला स्कोर जातो, कट ऑफ जातो प्रिलिम्स साठी. ओके, त्यासाठी आपल्याला अॅक्युरेसी प्लस अटेम्प्ट दोन्हीही मेंटेन करायचे आहेत. ओके, आता बोर्डमास रूल पहिला झाला. सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन मध्ये 3-4 सेट्स असतात. एक असतो बोर्डमास, एक असतो स्क्वेअर रूट किंवा स्क्वेअर किंवा क्यूब रूट्स. ओके, त्याच्यानंतर येतं पर्सेंटेज आणि मग त्यानंतर येतं फ्रॅक्शन. हे 4 मेथड्स आहेत. आता आपला बोर्डमास कव्हर झाला. आता वी विल शिफ्ट टू स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कसं काढायचं? ओके, स्क्वेअर्स अँड स्क्वेअर रूट्स. ओके, आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. आता तुम्हाला सांगतो मी, फर्स्ट यू हॅव टू लर्न 1 to 25 बाय हार्ट. ओके, 1 ते 25 हे स्क्वेअर रूट्स आपले बाय हार्ट लर्न पाहिजे. 1 to 10 तर एकदम बेसिक आहे, पटकन 1 2 3 4 5 असं लिहायचं. डेलीच्या आपण जेव्हा अभ्यासाला बसतो सुरुवातीलाच असं चार्ट करायचा. 1 2 1 चा स्क्वेअर, 1 2 चा स्क्वेअर, 4 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 20. असं आपल्याला अप टू 25 पर्यंत पूर्ण लर्न करायचं आहे. आता 1 to 25 मी तुम्हाला बेसिकच सांगतो, मी तुम्हाला 1 to 25 तुम्ही फक्त लर्न करा. ओके, 1 to 25 आपण रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये, रेग्युलर अभ्यास करताना क्वांटचं सेक्शन करत असाल तर तुम्ही 1 to 25 पहिले लर्न करून घ्यायचं. ओके, 1 to 25 तुम्ही लर्न केल्यानंतर मी दुसरी मेथड सांग, बेस 50 मेथड. ओके, बेस 50 मेथड मध्ये आपल्याला एक माहिती आहे की आता 1 to 25 चा आपला प्रश्न सुटला. आता 25 to 75 मध्ये आपल्याला एक जस्ट सेकंड, येस, बेस 50 मेथड. बेस 50 मेथड मध्ये आपल्याला 25 to 50 आणि 50 to 75 हे आपल्याला शिकायचं आहे. ओके, आता बेस 50 मेथड मी तुम्हाला सांगतो कशी. 1 to 25 आपण लर्न करणार आहोत राईट. आता बेस 50 मेथड, फॉर स्क्वेअर्स. ओके, स्क्वेअर स्क्वेअर रूट. बेस 50 मेथड आपण आता शिकतो आहोत. बेस 50 मेथड म्हणजे काय? आता एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की आय वॉन्ट स्क्वेअर ऑफ 31. ओके, 31 चा आपल्याला स्क्वेअर पाहिजे. आपण कसं सॉल्व्ह करतो? 31 31, मग 1 1 जा 1, 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 3 जा 9, मग 9 6 1. ओके, ह्या प्रोसेस आपली ही जी आहे ही ट्रेडिशनल प्रोसेस आहे. पण ही ट्रेडिशनल प्रोसेस जेव्हा आपण फॉलो करतो, जेव्हा आपल्याला 20 मिनिट्स मध्ये 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, तेव्हा ही अप्रोच चालतो का? नाही चालत. तर बघा, आता आपण हा एक शॉर्ट बेस 50 मेथडचा अप्रोच आहे, तो मी तुम्हाला शिकवतो. बेस 50 मेथड मध्ये 50 मायनस 31
किती मायनस केल्यावर 31 येतं तर 19, बरोबर. 19 मायनस केल्यावर 50 मधून 31 येतं. मग सी सिम्पली यू हॅव टू राईट द स्क्वेअर ऑफ 91. 91 चा स्क्वेअर काय 361. ओके 91 चा स्क्वेअर 361. आता सी मी तुम्हाला 1 to 25 लर्न करायला लावले होतो. का लर्न करायला लावलं होतं सी याचा बेनिफिट इथे झाला. जर आपल्याला 19 चा स्क्वेअरच माहित नसला तर हा अप्रोच आपला नो यूज. सो 1 to 25 चा आपल्याला हे पाहिजे. आता त्यानंतर सी 50 minus 19 is 31, राईट. मग आता 25 minus 19 किती येतो 6 प्लस हा किती येतो 3. आन्सर इज 961. ओके पुन्हा एकदा रिपीट करतो मी. बेस 50 मेथड 1 to 25 आपण लर्न केले. त्यानंतर आता आपल्याला फॉर एक्झाम्पल 31 चा जो स्क्वेअर काढायला लावला आपल्या अप्रॉक्सिमेशन सिम्प्लिफिकेशन मध्ये, तर आपण बेस 50 मेथडने 50 घेणार. 31 हे 50 पेक्षा किती कमी तर 19 ने कमी आहे. तर 50 मायनस 19 दॅट इज 50 मायनस 19 दॅट इज 31. मग आता हा 19 आहे, हा 19 चा आपण डायरेक्ट स्क्वेअर लिहून घेतला. 3 युनिट्स प्लेस मध्ये युनिट्स अँड 10 डिजिट खाली लिहून घेतला, 100 डिजिट वर घेतला. सो 361 आपण हा लिहून घेतला. त्यानंतर आपण 25 मधून 19 मायनस केला तर तो आन्सर आला आपला 6 प्लस 3. आपण हा ऍड केला, आन्सर इज 961. ही आहे आपला ट्रेडिशनल अप्रोच, हा आहे आपला बेस 50 मेथडचा अप्रोच. पण हा अप्रोच आपल्याला खूप काम येतो. याने आपला वेळ पण वाचणार आहे आणि एक छोटीशी तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तर तुम्ही ही अप्रोच सांगाल, तुम्ही स्वतःहून म्हणाल मला की सर नाही ट्रेडिशनल अप्रोच इज 0, आपल्याला हाच अप्रोच पाहिजे. ओके आता आपण 2-3 क्वेश्चन्स याच्यावर करूया अजून, म्हणजे अजून प्रॅक्टिस होईल तुमची. आता सी 56 चा स्क्वेअर, 56 चा स्क्वेअर एकदम सिंपल. 50 प्लस 6, 50 प्लस 6 56. आपण काय करायचं 6 चा स्क्वेअर दिला. सर मी 6 चा स्क्वेअर दिला 36. आता काय करू सर, जेव्हा 50 प्लस 6 56 होतं तर मग सर मी इकडे लगेच माइंड मध्ये 25 प्लस 6 करेल. 25 प्लस 6 काय होतं 31. सर माझा आन्सर आलाय 2 स्टेप मध्ये 3136. accurate square root of 56, accurate square of 56. 56 50 प्लस 6, 6 चा स्क्वेअर मी ऍज इट इज लिहून घेतला. तर 25 मध्ये 6 ऍड केला 3136. 2 स्टेप मध्ये आन्सर आलेला आहे. विदिन काही सेकंद मध्ये आन्सर आलेलं आहे. ओके आता त्याच्यानंतर एक ऑड नंबरचा घ्या. चल 48 चा स्क्वेअर. 48 इज 50 मायनस 2. 48 इज 50 मायनस 2, राईट. आता 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर काय 4. सिंगल डिजिट असेल 0 ऍड करायचा, सिंगल डिजिट असेल 0 ऍड करायचा. 50 मायनस 2 इज 48 चा स्क्वेअर. आता 25 मध्ये पण सिम्पली मायनस 2 करायचं. किती राहिलं 23. 2304. 48 चा स्क्वेअर 2304. नाही वाटत व्यवस्थित? ट्रेडिशनल मेथडने ठीक आहे. काही विद्यार्थी म्हणतात आपले की आपल्याला 48 चा स्क्वेअर ट्रेडिशनल मेथडने चेक करायचे की हाच स्क्वेअर आहे का. सी 48 चा स्क्वेअर 8 8 चा 64, 8 4 चा 32, 32 आणि 6 किती होतात 38, 8 चौक 32, 4 4 16 17 18 19, हा झाला 4, हा झाला 0, 9 10 11 12 13, हा झाला 2304. ओके ही आहे आपली ट्रेडिशनल मेथड, ही आहे आपली बेस 50 मेथड. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही एकदा कमेंट मध्ये नक्की कळवा मला. पण मला असं वाटतं जर इफ यू आर गिविंग बँकिंग एक्झाम्स प्रिलिम्स मध्ये स्पीड मॅटर्स, तो स्पीड आणण्यासाठी आपल्याला बेस मेथडच फॉलो करायला पाहिजे. आपली ट्रेडिशनल मेथड इज व्हेरी गुड मेथड नो डाऊट, पण बेस मेथडने जो आपला टाइम वाचेल, आपण इथे 2 स्टेप मल्टिप्लिकेशन करून त्यानंतर ऍडिशन करून त्या नंबर ऑफ प्रॉब्लेम्स येण्याची जास्त शक्यता आहे. इथे आपण घाईघाईमध्ये एक्झाम प्रेशर मध्ये इथे हे चुकू शकतं. आपण ऍड करताना एखादा डिजिट कमी लिहिला, काय कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. एकदम सिंपल मेथड आहे. तर आपण एक्झाम मध्ये पेपर सॉल्व्ह करताना बेस 50 मेथडच वापरायची आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. ओके
आलं लक्षात? आता आपला कुठपर्यंतचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. 1 to 25 तुम्ही लर्न करणार, 25 to 75 मी सांगितलं आहे तुम्हाला कसं करायचं. आता 75 to 125, 75 to 125. आता सर एवढे मोठे तर विचारतील का? IBPS आहे, ही एक्झाम क्वालिफाय झाल्यावर तुम्हाला गव्हर्नमेंट बँक मध्ये जॉब लागणार आहे. तर त्यासाठी IBPS काहीही विचारो, आपल्याला फर्म आणि आपल्याला तयारीत राहायचंय की सर काहीही हो, आय विल परफॉर्म माय बेस्ट, आय विल गिव्ह माय बेस्ट, माय परफॉर्मन्स विल बी एक्सिलेंट. ओके, आता ठीक आहे, आता आपण बेस 50 झालं तर बेस 100 मेथड घेऊ. आवर नेक्स्ट मेथड बेस 100 मेथड. ओके, आता बेस 100 मेथड एकदम सिंपल मेथड आहे, सेम ऍज 50 मेथड आहे तशीच बेस 100 मेथड आहे. फक्त जे आपण 25 ला प्लस मायनस करायचो तर इथे ऍक्च्युअल नंबरला प्लस. आता फॉर एक्झाम्पल 112 चा स्क्वेअर, 112 चा स्क्वेअर सिम्पली बेस 100 मेथड म्हणजे हे किती आहे, 100 प्लस 12 ना. सर मग मी 12 चा स्क्वेअर लगेच लिहून घेतो, 144 लिहिलं. आता आपण काय करायचो, 25 मधून 12 ला प्लस करायचो. इथे तसं नाही करायचं, इथे ऍक्च्युअल नंबरला प्लस करायचं. 1112 प्लस 12 124 प्लस 1 हा झाला 125, 12544 हा आपला 112 चा स्क्वेअर झाला. स्टुडंट्स 112 चा जर मी स्क्वेअर तुम्हाला काढत बसायला लावला तर 3 into 3 हे 3 डिजिट नंबरचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन परफॉर्म करावं लागेल. त्यासाठी 3 स्टेप करून दाखवू. 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 1 2 जा 2, 1 1 अगेन 1 1 2, 4 4 5 2. ही झाली ट्रेडिशनल मेथड, ही झाली बेस 100 मेथड. काय सोपं वाटतं तुम्हीच मला कळवा, काय सोपं वाटतं तुम्हाला तुम्हीच मला सांगा. 100 प्लस 12 सिंपल बेस 100 मेथड, 112 चा स्क्वेअर काढायला लावला त्यांनी. 100 प्लस 12 केलं आपण, 100 प्लस 12 केलं, 12 चा स्क्वेअर ऍज इट इज लिहून घेतला. 144 1 कॅरी केला. आपला बेसिक रूल आहे, आपण फक्त युनिट्स आणि 10 डिजिट याच्यात ठेवतो, 100 डिजिट वरती टाकतो. बरोबर. त्यानंतर 112 ला आपण ऍक्च्युअल नंबरला किती वाढवा आहे तो प्लस केला, 124 आला आपला, प्लस इथे 1 झाला, 125 44, 12544 हा आपला स्क्वेअर रूट आला 112 चा. ही आपली ट्रेडिशनल अप्रोच, हा आपला बेस मेथड. व्हॅल्यू सेम, आन्सर सेम. ओके, चलो एक आपण मायनस वाला घेऊया. सांगा कोणता नंबर घ्यायचा, कमेंट फास्ट, कमेंट, कमॉन कमॉन कमॉन. किती घ्यायचा, 98. ओके ठीक आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे 98 चा स्क्वेअर घ्या सर. 98 चा स्क्वेअर सिंपल 100 मायनस 2. 100 मायनस 2 किती होतात, 98. 2 चा स्क्वेअर किती, 4. सिंगल डिजिट असल्यावर मी काय करतो, सर आमच्या सरांनी सांगितलं 0 ऍड करायचा इथे. सिंगल डिजिट स्क्वेअर आला 0 ऍड करायचा. गॉट इट? येस. आता 100 मायनस 2 आहे, 98 मधून 2 काढून टाकायचा, किती राहिले 96. आन्सर काय आलं 9604. दॅट्स इट. आता याच्यासाठी तुम्ही 98 घेतला असता, परत 98 घेतला असता, परत 88 चा 64 केला असता, 8 9 चा 72 आणि 6 78 घेतला असता, परत 8 9 चा 72 केला असता, 9 9 चा 81 आणि 7 88 केला असता, हा परत 4 10 16 9604. अरे आन्सर सेम आहे ना रे दादांनो, आन्सर इज सेम. इथे 1 2 3 मेथड, 3 स्टेप्स, ओनली सिंगल स्टेप. दिस इज द अप्रोच. ह्या वेळी तुम्ही जेव्हा बँकिंग एक्झाम सॉल्व्ह करतात, बँकिंग एक्झाम अटेम्प्ट करतात, का नाही तुमचे 20 मिनिट्स मध्ये 40 क्वेश्चन सॉल्व्ह होणार. किंवा या सेक्शन बद्दलच आपण करूया, का नाही तुमचे 6 to 7 मिनिट्स मध्ये 14 to 15 अप्रॉक्सिमेशन प्लस सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह का नाही होणार. हा अप्रोच आपल्याला वापरायचा.
ओके, वन मोर आपण घेऊ, एक ऑड नंबर घेऊ 117. किती येईल सर? 100 प्लस 70. 17 चा स्क्वेअर सर माहिती ना 28 ना सर. इथे 17 प्लस केलं सर, इथे पण आम्ही 17 प्लस करू. 7 7 14, 1 2 3 134 आणि 2 1 3 6 8 9. This is the square of 100 plus 17, 117. Okay? That's great. That's great. That's great. See, आता आपल्याला क्यूब रूट्स, आता तुम्हाला सांगतो मी, क्यूब रूट्स मध्ये ना क्यूब अँड क्यूब रूट्स याचा आपल्याला जास्त वापर होत नाही. क्यूब आणि क्यूब रूट्स याचा आपल्याला जास्त वापर होत नाही. होतो तो पण मेन्सच्या अप्रॉक्सिमेशन सिम्प्लिफिकेशनला होतो. आता ही आपण ग्रामीण बँकची असिस्टंटची पोस्ट आहे, त्यासाठी आपल्याला क्यूब अँड क्यूब रूट्स लागणार नाही. तरी मी एकदा नेक्स्ट एखादा स्पेशल व्हिडिओमध्ये एक लेक्चर रेकॉर्ड करून आणेन, त्यात आपलं फक्त क्यूब आणि क्यूब रूट्स कव्हर राहील, काळजी करायची नाही. आता एक सिंपल सांगतो मी तुम्हाला, 1 to 10 चे क्यूब रूट्स लर्न करून जायचे. 1 to 10 गुगलवर जायचं हा सेशन झाल्यावर. क्यूब रूट्स फ्रॉम 1 to 10. 1 to 10 आपली डेलीची जी बुक आहे क्वांट्सची, त्या क्वांट्सच्या फर्स्ट पेजवर, इंडेक्स पेजवर लिहून घ्यायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिस्पेक्टिव्ह क्यूब्स. एवढंच करायचं सध्या. ही एक्झाम झाली का मग मी तुम्हाला हे ट्रिक्स पण शिकवेल. ओके, क्यूब रूट्स हे ठीक आहे. आता 5 25 35 45 सर असे क्वेश्चन असे येतात ज्यांचे युनिट प्लेस मध्ये 5 आहे सर. हे कसं सॉल्व्ह करायचं क्वेश्चन? ते करू शकता तुम्ही. 45 इज 50 minus 5. 50 minus 5. 5 चा स्क्वेअर किती? 25. 25 minus 5 किती? 20. 20 25. हा काय झाला आपला बेस 50. ही झाली आपली बेस 50 मेथड, राईट? पण एक सिंपल मेथड मी अजून एकदा एक सांगतो तुम्हाला. जेव्हा युनिट प्लेस मध्ये 5 असणार तेव्हा बेस 50 मेथड नको, ट्रेडिशनल मेथड नको, एक नवीन मेथड आहे. त्या मेथडला आपण नाव काय देऊया? तुम्ही सांगा, तो नाव देऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सांगाल ते नाव देऊ या मेथडला आपण. 5 चा स्क्वेअर किती असतो? 25. लक्षात ठेवा 1 1 5 मोठा एकदम 1 1 1 1 5 आला तरी पण याचा स्क्वेअर तुम्ही इझिली काढू शकता. कसा? सी 5 चा स्क्वेअर लिहून घ्यायचा 20. इथे काय 11. याच्या नेक्स्ट नंबरला मल्टिप्लाय करायचं. याच्या नेक्स्ट नंबरला मल्टिप्लाय करायचं तर आपल्याला 115 आपण करू शकतो. आलं लक्षात? मी काय केलं सर 5 ठीक आहे, हा मोठा नंबर होतोय का? ठीक आहे, आपण छोटा नंबर घेऊया, नो प्रॉब्लेम. फर्स्ट टाइम तुम्ही शिकता आहेत, नो प्रॉब्लेम. आपण छोटा नंबर घेऊया. मी घेतला 45 चा स्क्वेअर. सर आम्ही काय करणार? 5 चा स्क्वेअर लिहून घेणार एक्झाम मध्ये 25. त्याच्यानंतर 4 च्या नेक्स्ट नंबरला मल्टिप्लाय करायचं. 4 5 20. दिस इज द स्क्वेअर. 65. 5 चा स्क्वेअर किती? 25. 6 7 चा किती? 42. 85. 5 चा स्क्वेअर किती? 25. 8 9 चा किती? 72. ट्रेडिशनल मेथड चेक करायचं, नो प्रॉब्लेम. 85 into 85. 5 5 जा 25. 8 40 42. 8 5 जा 40. 8 8 जा 64 68. 5 2 2. काय आलं? Is this same? Yes, definitely. This is same. 7 2 2 5. 1 2 3 step, single step. 5 चा स्क्वेअर 25. 8 ला नेक्स्ट नंबरने मल्टिप्लाय केला. That's it.
गॉट इट? आपण काय काय कव्हर केलं आज? स्क्वेअर 1 to 25 लर्न करायचे, 25 to 75 बेस 50 मेथड, 75 to 125 बेस 100 मेथड. त्यानंतर 5 ची जादू. युनिट डिजिट मध्ये जेव्हा 5 असेल तर आपण याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा हे एकदम सिंपल आहे. हा एक राईट. क्यूब रूट्स मी तुम्हाला सांगितलं, आपण एक स्पेशल व्हिडिओ मध्ये क्यूब रूट्स हे करू. आता आपण ग्रामीण बँकेचा पेपर आहे, क्यूब रूट्स ओनली 1 to 10 तुम्हाला करून जायचं आहे, त्याच्यावरती येणार नाही. याची येस तुम्ही लक्षात राहू द्या. आता काहीच टेन्शन नाही. ओके, आता आपला थर्ड टॉपिक. पहिले आपण शिकलो बोर्ड मास. काय शिकलो? बोर्ड मास. नंतर काय शिकलो? स्क्वेअर रूट्स. नंतर काय शिकलो? क्यूब रूट्स. आता काय शिकणार? पर्सेंटेज टू फ्रॅक्शन. व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक. सर, बऱ्याच जणांचे कमेंट्स मी तुम्हाला सर पर्सेंटेज विचारलं होतं पण सर 2/5 टाकलं त्यांनी, 2/5 ऑफ एक्स टाकलं, 2/5 ऑफ काहीतरी टाकलं पेपर मध्ये. सर बाकी पूर्ण सॉल्व्ह केलं मी बोर्ड मार्क्सने रूलने, पण सर 2/5 मला माहितीच नव्हतं, मग मी कसं सॉल्व्ह करू? अरे वेड्या, 2/5 इज 100/40 म्हणजे 40% तुला विचारलं होतं त्या क्वेश्चनचं. 2/5 माहितीच नाही का? आपण पर्सेंटेज केले, पुढे चाललो, फ्रॅक्शन व्हॅल्यू कोण लक्षातच येत नाही. फ्रॅक्शन इज 22 जा 25 जा 2/5. काय रॉकेट सायन्स आहे याच्यात? काहीच नाही. सो असे जेव्हा फ्रॅक्शन व्हॅल्यू येतात, आपली इंडियन ट्रेडिशनल मेंटॅलिटी पॅनिक होते की 2/5 म्हणजे काय? अरे 2/5 इज सिंपल 40%. 2/5 इज सिंपल 40%. ओके, आपण आता आहे ना फ्रॅक्शन व्हॅल्यूज लर्न करणार आहोत. आता फ्रॅक्शन व्हॅल्यूच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या शक्यतो एवढं लागू होत नाही. आता फ्रॅक्शन व्हॅल्यू मी तुम्हाला एक एक लिहून दाखवतो, तुम्ही ती लिहून घ्यायची. ओके, 10%, 10/100, 1/10. 10% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 10/100 केलं, पर्सेंटेज इज 100, 10/100, 1/10. ओके, 20%, 20/100, 1/5. ओके, या काय आहेत? या फ्रॅक्शन व्हॅल्यूज आहेत. ओके, मग इथे तू 10 वरून 30% पण काढू शकतो ना रे बाळा. 30/100 सर 3/10. 50 पण काढू शकतो ना रे. 50/100 सर 1/2. दिस इज फ्रॅक्शन व्हॅल्यूज. हे फार महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याला हे पाठ असतं की सर 20% इज 1/5, तो जर 20/100 इंटू 50 असं, सर 50चं 20/100, सर 50चं 1/5 मागितलंय त्यांनी. अरे 1/5 इज 10. याचा आन्सर किती सिंपल आहे. पण सर 50चं 20% मागितलंय म्हणजे 51 जा 50, 52 जा 100, 2 10 जा 20, आन्सर आलं 10. पण ह्या अप्रोच पेक्षा जर तुला फ्रॅक्शन व्हॅल्यू माहित असती तर बाळा तुझा आन्सर एकदम फास्ट आला असता. राईट? आलं लक्षात? अप्रोच कळाला? ओके, येस येस येस. तो जो डाऊट तुम्ही विचारता आहे तो आपण सेशन नंतर एक मी डाऊट सेशन घेईल, त्या डाऊट सेशन मध्ये तुम्ही मला सांगा, तिथे मी तो तुमचा इश्यू सॉल्व्ह करेल. ओके राईट. आता मला सांगा, ठीक आहे, याचा फोटो मी पोस्ट करेल आपल्या युट्यूब चॅनलला. ओके, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन व्हॅल्यूज. ओके,
ते लक्षात आलं. आता आपण काय करूया, सिम्प्लिफिकेशनचं आहे ना एक सिंपल काही हे घेऊया, एकदम सिंपल क्वेश्चन्स घेऊया, एक 3-4 आपण जे काय शिकलो आणि जो काय अप्रोच आहे त्यावर. ओके ठीक आहे. सी एक्झाम्पल 1, 10 स्क्वेअर मायनस 21 प्लस 4 इंटू 8. ओके, हा आपला सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आला. बोर्ड मास लक्षात आहे ना? बोर्ड मास मध्ये ब्रॅकेट दिसतंय? नाही. ऑर्डर दिसते? हो सर ऑर्डर दिसते. 10 चा स्क्वेअर 100 लिहून घेतलं. प्लस मायनस लास्टला असतं. मल्टिप्लिकेशन दिसतंय? येस. 4 8 जा 32. 132 मध्ये 21 मायनस करायचा. अशा अप्रोचने सॉल्व्ह केलं पाहिजे. त्यानंतर आता ही इनिशियल स्टेज आहे आपली. एक्झाम मध्ये अप्रोच कसा पाहिजे तुम्हाला? माइंड कॅल्क्युलेशन. एक्झाम मध्ये माइंड कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. 10 चा स्क्वेअर 100 होतो. 100 मध्ये आपल्याला 32 प्लस करायचं आहे. डायरेक्ट 132 लिहायचं. 132 मधून 21 मायनस करायचं आहे. दॅट इज 1 1 1. एवढ्या 2 स्टेप मध्ये आपल्याला आन्सर जेव्हा आपण काढू तेव्हा आपल्याला IBPS RRB चा पेपर किंवा कोणताही पेपर त्यात आपल्याला स्पीड मॅथ्स अप्रॉक्सिमेशन सिम्प्लिफिकेशन आलं तर ते आपण सॉल्व्ह करू शकतो. गॉट इट? आता हा झाला आपला पहिला सेट कंप्लीट. पहिला सेट काय झाला की सर IBPS RRB चा पेपर सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन क्वाड्रेटिक त्यानंतर DI आणि मग अर्थमॅटिक. आपण स्टेप बाय स्टेप ते सगळे कव्हर करूया. पण ह्या सेशन मध्ये माझं मेन उद्देश होता की स्टुडंट्स हु आर गिविंग IBPS RRB एक्झाम शुड नोट दॅट स्क्वेअर, स्क्वेअर रूट्स, क्यूब रूट्स हे त्यांचे पार्ट असले पाहिजे. 1 to 25 स्क्वेअर टू स्क्वेअर रूट, 1 to 10 क्यूब रूट्स. त्याच्यानंतर बेस 50 मेथड माहिती पाहिजे, बेस 100 मेथड माहिती पाहिजे. ओके, आणि मग त्यानंतर बेस 50 मेथड, बेस 100 मेथड, 5 ची जादू, या 3 मेथड्स माहिती पाहिजे. ओके, त्यानंतर बोर्ड मास. हे सगळं करून गेलं की ह्या सेशन मध्ये तुम्हाला नक्कीच 100% फायदा होईल. हे लेक्चर बघा, त्यानंतर प्रॅक्टिस करा, पॅनिक होऊ नका. येस, आणि एक शॉर्ट परत एकदा मी तुम्हाला ते आठवण करून देतो. मला आठवलं आता की आपण हे दिलं, मॉक दिली. सर टेक्स्टबुकची लाईव्ह मॉक आली, मी दिली. सर माझे 70 अटेम्प्ट झाले, त्यात 2-3 चुकले, माझा स्कोर आला सर 67.25. सर मी मॉक क्लोज केली. अनालिसिस कोण करणार? अरे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जी मॉक दिलेली असते ती कॉम्पिटिशन साठी स्कोर बघण्यासाठी नाही, ती अनालाइज करायची की मी कुठे चुकतोय, माझा काय प्रॉब्लेम होतोय. एक छोटासा कॉलम असतो मॉक मध्ये. टेक्स्टबुकची मॉक देत असेल, कोणती मॉक देत असेल, लेफ्ट साइड कॉर्नरला एक छोटासा कॉलम असतो, तिथे असा एक स्माइली फेस असतो, एक स्माइली फेस बनवलेला असतो असा. हा, इथे प्लस लिहिलेलं असतं, इथे मायनस लिहिलेलं असतं. हा स्माइली फेस काय इंडिकेट करतो की ऍव्हरेज टाइम जो आहे तो जर 1 सेकंड होता आणि तुम्ही सॉल्व्ह केला तोच क्वेश्चन 5 सेकंड मध्ये, तर यू आर लॅगिंग इन टाइम. एवढं बारीक कधी बघितलं अनालिसिस मध्ये? टेक्स्टबुकचे हे लेक्चर झालं, हे सेशन झालं, टेक्स्टबुकच्या मॉक मध्ये जायचं, हे बघायचं. हा स्माइल आहे की सॅड फेस आहे? हा रेडनी हायलाइट आहे की ग्रीनने हायलाइट आहे? ग्रीन मीन्स यू आर विदिन टाइम, रेड मीन्स यू आर बीइंग डिलेड. सिंपल आहे. ओके, तर हे सगळं अनालाइज करायचं. ही मॉक दिली, नो प्रॉब्लेम, 67 इज अ गुड स्कोर. बट 12.5 मार्क किंवा 12.75 मार्क कुठे गेले माझे? यू शुड अनालाइज दिस फर्स्ट. त्यानंतर टाइम बाउंड, त्यानंतर 20-25 सेट्स ऑफ ईच सब टॉपिक तुम्ही अटेम्प्ट केलं पाहिजे विथ टाइमर.
ओके, आता एक्झाम आहे 6, 7, 13 अँड 14. ओके, माझे विद्यार्थी जे IBPS ग्रामीण बँकेचा जो पेपर आहे 6, 7, 13, 14 या तारखेला देत असाल तर माझ्या पूर्ण टीम कडून, आमच्या सूरज सर अकॅडमी कडून, माझ्या स्वतःकडून तुम्हाला ऑल द बेस्ट. स्टे काम, गिव्ह युअर 100%. डेफिनेटली यू विल सक्सेस. थँक्यू. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. असेच न्यू कन्सेप्ट, न्यू व्हिडिओज घेऊन मी लवकरच येत आहे. थँक्यू.